माझं नाव दगडू मच्छिंद्र वाघमोडे, राहणार राष्ट्रीय तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. काय नुकसान झालं? काल केंद्रीय पथक आलं होतं. साहेब, पथक आलेलंच माहित नाही. आलं संध्याकाळी 7, 7:30, 8च्या मुळं. कुठं आलेलं कोणाला माहित नाही, काय नाही. त्याने आले कुठं बाहेर फिरले, कुठं रोडवर उभारून त्यांनी काय कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही. नुकसानी शेतकऱ्याची अति नुकसानी झालेली आहे. ही कुठं 4-5 हजार रुपये द्याले. अक्षरशः एमएसबीचं सगळं पूर्ण पोल पडलेलं आहे. आता वरल्या शेतकऱ्याची ऊस पिकं जळून चालली. किती दिवस झालं लाईट? लाईट आता 2-1.5 महिना होत आला लाईट नाही. जिथं पूर आल्यापासून लाईटच नाही गावात. आता फक्त गाव चालू केलंय. वाड्या वस्त्या सगळ्या पूर्ण बंद आहे. शेतकऱ्याचे एवढा हाल चालू आहे. आता 4 नाही तर 5 हजार रुपये देतील शेतकऱ्याला. सरकार मायबापाला एवढी विनंती आहे, शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी. क्षेत्र एवढं मोठं नुकसान, लई अति नुकसान झालेलं आहे. माझं नुकसान थोडं झालेलं आहे, पण माझी एक वीर पाण्यात खाली जाऊन गाळ गेलेला आहे. तरी कोण बघायला सुद्धा आलेलं नाही. त्याला द्यायला नाही, ग्रामसेवक आले नाही, कोणी आलं नाही, तर त्याला आलं नाही, कोण नाही. ते फोटो काढून आणलेत सगळं. या पोर फोटो काढून आणले, कोणी आलं नाही बघायला. इथूच म्हणते ती करू म्हणते ती, पण काय मागणी काय साहेब? बाकी आता तुम्ही काय आमच्या अपेक्षा काय तेवढे देणार आहे का? देत नाही तुम्ही. आमची मागणी मोप आहे. तुम्ही पुरवू शकत नाही. शेतकऱ्याला हट कोणच पुरवू शकणार. जेव्हा आई रडायला तेव्हा लेकरू पाचती आहे. तसं आम्ही रडायला तर लेकरू पाचणार नाही ना. तुम्ही 2,000 रुपये दे, कुठे 4,000 आणि आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळेल नाही. 1 रुपया मिळेल नाही. किती मदतीची अपेक्षा आहे? मदतीचे शेतकरी बघा, कमीत कमी नाही काय म्हणलं तर 50-60 हजार रुपये त्यांनी घ्यावं. काय नाही म्हणलं. बघा गेलं ऊस आता ही बांधावर तोडून कारखाना सुद्धा ऊस नेत नाही. बांधावर तोडून टाकायचं म्हणलं तर जवळजवळ 40-50 हजार रुपये त्याला खर्च होतो. आणि रानं उठून गेली ती शेतकरी सगळी पूर्ण नदी कडची गावची. सगळ्या शेतकऱ्याला मदत सरकारनं द्यावी. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, त्यांनी लक्ष घालावं की कोण पथक आलं काय आलं. ही वरच्यावर रोडवर फिरून जाते, काही मदत देत नाही की ना काय नाही. एखाद्याला कोणाला तर कोणतर आयरे गेली गाठायचा आणि त्याला बोलवून घेऊन आपलं पथक आलं असं दाखवायचं जायचं निघून मागायला. धन्यवाद. नाव सांगू? नाव सांगून. माझं नाव पांडुरंग बापू देशमुख, गाव माझं कोळेगाव, राहायला बंधाऱ्याच्या बाजूला आहे. आणि माझा बंधारा सोडून एक साधारण 1.5-2 हजार फूट अंतरावर माझं घर आहे. आणि एवढं पाणी येऊन घरामुळं सगळं नुकसान झाले. पत्रे गेले, काय राहिलेलं नाही जाग्याला. ऊस लावला होता, ऊस गेला. आणि रात्री केंद्राचं पथक आलं म्हणजे रात्री 7:45 वाजता आलं. आले रोडवर उतरले, इकडे तिकडे बघितलं, तुमचं ते मोबाईल लावले, इकडे तिकडे रोडवर त्या बंधाऱ्यापर्यंत गेले, तिथपर्यंत बघितलं. आणि सगळं त्यांचं ते हिंदीत बोलत होते. 10-15 जण होते. आम्हाला काय त्यांचं कळलं नाही आणि आमचं पण त्यांना कळलं नाही. काय म्हणलं, आम्हाला त्यांचं कळलं नाही, त्यांचं आम्हाला कळलं नाही. आम्ही नुसतं त्यांच्या मागे हिंडलो बघा, येडी माणसं हिंडल्यासारखं. मग आता त्यांचे ते बोलले गेले निघून. कोण कोण होते त्याच्यामध्ये? आता त्याच्यामध्ये बघा, कलेक्टर साहेब होते, मला तर तुमचं एमसीबीचे होते, झालं तर इरिगेशनचे होते, पाटबंधारेचे होते, बरेच खात्याचे होते लोक. पण का कुठल्याने काय आम्हाला व्यवस्थित आणि पटवून कुठल्या गोष्टी सांगितलेल्या नाही. काय काय नुकसान झालं तुमचं? माझं नुकसान गेलं बघा, 4 एकर ऊस गेलाय. आणि जे काय घरात जे आपलं पोटापाण्याचा पसारा होता ते गेला. आणि घरावर 8 पत्र गेले ते. बाकी माझं काय गुरु काय गेलेले नाही. पथकाला काय सांगितलं का? पथकाने काय आश्वासन दिलं? आश्वासन मी दिलं नाही. त्या आम्हाला त्यांनी विचारले नाही तुमचं काय झाले ते. आले एवढं खरं, कोण आलं केंद्रात पथक आलंय, का आलं आणि कशासाठी आलं हे आम्हाला माहित नाही, त्यांना माहित नाही. आपण कशाला आलो इथं, काय करायचं सांगा तुम्ही. का तुम्ही इथं आला
ते तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला माहित नाही. आम्हाला विचारलं नाही तर आम्ही काय सांगणार आहे? आता काय मागणी आहे? हा, आमची मागणी काय जे असेल ते 2 पैसे नुकसान भरपाई द्यावी. आम्हाला काय आता इथे कुटीने देणार आहे काय तेव्हा यांचीच पोट भरून नाही तिथं. हा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तर दिवाळी दिवाळीपूर्वी तुमची दिवाळी आम्ही साजरी करू, गोड करू. आता दिवाळी दुसरी आली की काय करणार आहात तुम्ही? हा, आणि आश्वासनवर त्यांची पोट भरली का आमची? मग आमचं कसं तर आम्ही खातोय की काहीतरी. तुमच्या दिवाळीवर बसलो काय आम्ही? म्हणजे म्हणायचं नाही असं तुम्हाला देणं होत नाही तर. हा, मग काय चुकलं असलं तर आम्हाला सांगा तुम्ही. आता काय नगर परिषद इलेक्शन आहे, मग काय बघूया आता त्यांनी आमच्या पुत्र आल्यावर आम्ही बघू. आम्ही बी लावून ठेवलंय. काय म्हणत आहे? येणार आमच्या पुत्र आल्यावर आम्ही बघू. आतापर्यंत तुम्ही 4 महिने कुठे झोपला होता का? हो ना, असं काय ते काय तुम्हाला सांगतो, पुढारी इथं जायचे, सरपंच इथं जायचे, सगळे इथं जायचे. आतापर्यंत कुठला एक 10 रुपयाचा चहा घेऊन कोण आला नाही. आम्ही पाहुण्याला जगलो 2 महिने. पण पुढारी सरपंच कोण जे असेल ते आतापर्यंत इथपर्यंत आला नाही. मग आता ते आल्यावर आम्ही बघू. चालतं? हा, Yes. बोलो.